पाहिजे अशा पद्धतीने आपण हे काम करणार आहोत। आणि म्हणून अमृत 2 मधून हा प्रकल्प आपण तयार केलेला आहे। जवळपास 7 रस्ते विकास प्रकल्प आपण तयार केले आहेत। आमचे अनूप भैया असे आहेत, एक प्रकल्प घेऊन येतात, तो मंजूर करून घेतात, आम्हाला वाटतं यांचं समाधान झालंय, परत 15 दिवसांनी दुसरा प्रकल्प घेऊन येतात, आम्हाला वाटतं आता हा मंजूर झाला, आता यांचं समाधान होईल, परत महिन्याभराने तिसरा प्रकल्प घेऊन येतात। पण बंधू भगिनींनो, आम्ही त्यांना कधीच त्या ठिकाणी खाली हात पाठवत नाही। आज वेगवेगळ्या प्रकारची कामं या ठिकाणी चालली आहेत। ई बस पीएम सेवेच्या अंतर्गत आपल्याला 13 कोटी रुपये मिळाले आहेत। त्या माध्यमातून आपल्या धुळ्यामध्ये ईव्ही बसेसची सुरुवात आपण करतो। मोहाडीला ट्रक टर्मिनसचं काम आपण करतो। महिलांसाठी या ठिकाणी मार्केटचं काम होत आहे। जुन्या मार्केटमध्ये देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम चाललेलं आहे। भाजी मंडईचं काम चाललंय, 25,000 लोकांना त्याचा फायदा होणार आहे। एकविरा देवी मंदिर परिसरात घाट निर्माण करणं चाललेलं आहे, 15 कोटी रुपये त्याला दिले आहेत। निविदा प्रक्रिया त्याची प्रगतीपथावर आहे। कचऱ्याचं काम या ठिकाणी चाललेलं आहे। मोदीजींनी सांगितलं आता प्रत्येक शहरामध्ये जो कचरा आहे त्या कचऱ्याचं डंपिंग बंद करायचं आहे। कचऱ्याची विल्हेवाट ही आपल्याला सायंटिफिक पद्धतीने लावायची आहे। पूर्वी कचरा आपल्यावर बर्डन होतं, आता कचरा लायबिलिटी नाही, आता कचरा संपत्ती झालाय। आता मोदीजींच्या योजनेतनं कचऱ्यापासून आपण खतांची निर्मिती करतो, कचऱ्यापासून कोळशाचे पॅलेट तयार करतो, कचऱ्यापासून वीज निर्मिती आपण करतो। त्यामुळे पुढच्या काळामध्ये आमच्या धुळ्या शहरातला कचऱ्याचा कण हा जमा झाला पाहिजे आणि त्याच्यावर प्रक्रिया झाली पाहिजे, हा प्रयत्न आमचा असणार आहे। आणि त्या माध्यमातून धुळ्याला स्वच्छ शहर म्हणून या ठिकाणी स्थापित करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत। आज अनेक भागांमध्ये पुराचं पाणी शिरतं, त्या ठिकाणी पुराच्या पाण्यापासून संरक्षण करण्याकरता आपण एक प्रस्ताव तयार केलाय, त्यालाही आपण मान्यता देणार आहोत। आणि जे नवीन भाग धुळ्यामध्ये समाविष्ट केला आहे त्या नवीन भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणात विकासाची कामं करण्याचा प्रयत्न आपला आहे। आपण बघा, बाबांनी सांगितलं या ठिकाणी खऱ्या अर्थानं 6 राष्ट्रीय महामार्ग आपण तयार केले। मोदीजींच्या नेतृत्वात 6 राष्ट्रीय महामार्गामुळे धुळे आता महत्त्वाचं शहर झालंय। हे ट्रान्सशिपमेंटचं हब झालंय, हे लॉजिस्टिकचं हब झालंय। आता डीएमआयसीचा दुसरा टप्पा, पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही छत्रपती संभाजीनगरला ऑरिक सिटी तयार केली। आपल्यापैकी कोणी जाऊन बघा, तिथे 1 इंच जागा शिल्लक नाही। आता महाराष्ट्राचं ईव्ही कॅपिटल संभाजीनगरची ऑरिक सिटी झाली। आता दुसऱ्या टप्प्यामध्ये या ठिकाणी दिल्ली मुंबई कॉरिडॉर मध्ये धुळ्याचा नंबर आम्ही लावलेला आहे। आता धुळ्यामध्ये उद्योग आणून या ठिकाणी धुळेकरांच्या हाताला काम आम्ही देणार आहोत, त्याची सुरुवात झाली आहे। आणि यासोबतच आमचे अनूप भैया 2000 एकराकरता सातत्याने पाठपुरावा करतात। अडचणी आहेत, जुन्या त्याच्यावर अनेक नोंदी आहेत, पण पाठपुरावा करत राहा। कुठल्याही परिस्थितीमध्ये ही 2000 एकर जागा मिळवण्याकरता आपण पूर्ण प्रयत्न करू, हे आपल्याला आज आश्वस्त मी या ठिकाणी करतो। एवढंच नाही तर धुळ्याचं विमानतळ जे आहे, या विमानतळाची धावपट्टी देखील आपल्याला मोठी करायची आहे। या धुळ्याच्या विमानतळावरनं विमानं उडाली पाहिजेत, या दृष्टीनं पुढच्या टप्प्यामध्ये आपण काम हातात घेणार आहोत। कारण आजच्या तारखेला उद्योग तिथेच येतो जिथे एअरपोर्ट असतो। एअरपोर्ट आणि उद्योगाचा आता थेट नाता आहे। आणि म्हणून या विमानतळाचं विस्तारीकरण करून या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीची त्या ठिकाणी व्यवस्था उभं करण्याचं काम आपण करणार आहोत। आणि म्हणून बंधू भगिनींनो, मी तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलो आहे, आपल्याला आता धुळ्याला आधुनिकतेकडे न्यायचं आहे। केवळ आता धुळ्याच्या जुन्या कहाण्या सांगून चालणार नाही, जुन्या इतिहासात रमून चालणार नाही। तो इतिहास उज्ज्वल होता, पण आपल्याला भविष्याचा वेध घ्यायचा असेल तर वर्तमान बदलावं लागेल। आणि वर्तमान बदलायची हिम्मत जर कोणामध्ये असेल तर ती मोदीजींच्या